भाग्य तरी मुनी देवायचा
घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. तीर्थ भ्राम काशी आनीन आळस कडू स्वर्गवास गोड करी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. सांडवीन तपो निधा अभिमान यज्ञ आणि काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा तो अर्थ निज ठेवा. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. धन्य म्हणवीन इहलोकी लोका धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मभूत काया किंवा ब्रह्मीभूत काया, पण आपल्या जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये ब्रह्मभूत काया आणि अर्थाच्या दृष्टीने पण ब्रह्मभूत काया हा अर्थ योग्य लागतो. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा. प्रस्तुत संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वैकुंठागमन प्रसंगातील 6 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय हे कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या छोट्याशा वाडीमध्ये गेल्या 11 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी आपल्या सप्ताहाची तपपूर्ती सोहळा आहे. म्हणजे आपल्या आता हे 12वं वर्ष आहे, ठीक आहे ना. एक तप आपल्या या सप्ताहाला पूर्ण झालेला आहे. म्हणजे आपण एक तप केलेला आहे. तर एक तप झालं आपल्याकडून, आहे की नाही. मग एक तप केल्याच्या नंतर आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे ना, आहे का नाही. तप केल्याच्या नंतर त्याचं काहीतरी फळ प्राप्त झालं पाहिजे, ठीक आहे ना. विनाकारण तप कुणी करत नाही. तप केल्याच्या नंतर काहीतरी त्याचं फळ प्राप्त झालं पाहिजे. तर प्रत्येकाने हे अवलोकन करणं गरजेचं आहे की आपल्याला प्राप्त काय झालं, ठीक आहे नाही. एक तप केला आपण पूर्ण, पण आपल्याला प्राप्त काय झालं, ठीक आहे नाही. तरुण मंडळी बाहेर पण चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि हे तपपूर्ती वर्ष आहे. आणि तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या संयोजक मंडळींच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली ही अल्पशी सेवा आहे. जशी परमात्मा बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी गुणीजन मंडळी आहेत, ठीक आहे नाही. शरद महाराज आहेत, कृष्णा महाराज, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. आता त्यांना ज्येष्ठ म्हणावं लागतंय, ते माझ्यापेक्षा लहान आहेत, पण फक्त वयानेच लहान आहेत. ज्ञानाने, तपश्चर्याने, परत माझ्या अगोदर पाठाला बसले. माझ्यापेक्षा त्यांनी म्हणजे साधना पण भरपूर केलेली, त्याच्यामुळे ज्येष्ठ म्हणावं लागते. नाईलाजाने काय करावं. चांगल्यासारखं झालंय माझं. धड नमस्कार करता येत नाही ना, आशीर्वाद देता येत नाही का. तसं झालंय. त्याच्यामुळे ज्येष्ठ गुरुबंधू असणारे रामेश्वर महाराज आणि आमच्या या तपोभूमी वागदारा संत तुकोबाराय गुरुकुल याच्यातील हे साधक मंडळी आहेत. आमचे गुरुजी तुकोबाराय आहेत, सांगळे महाराज आहेत सर्व. आणि माझ्यावर प्रेम करणारे दूर दूरवरून आलेले लोक आहेत. सर आज स्पेशल माझं कीर्तन ऐकण्यासाठी थांबलेत, सर आणि मॅडम, ठीक आहे नाही. कालच्या कीर्तनाला नव्हते ते, पण आजच्या कीर्तनाला आवर्जून आलेत. परत माझ्या जन्मगावचे काही लोक आलेत पहा कीर्तन ऐकायला. आता आमचे चुलते तर पहिल्या दिवसापासून आहेत, पण माझ्या चुलत भावाची 2 मुलं आलेत स्पेशल माझं कीर्तन ऐकण्यासाठी. कोळगाववरून, माझ्या जन्मभूमीवरून आलेले लोक आहेत. माझ्यावर प्रेम करणारे पहिले आहे. सर्वात मोठी जी चुलती आहे ती सुद्धा म्हणजे सप्त्याच्या सुरुवातीपासून या ठिकाणी आलेले आहे. तर अशा सर्व हे जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी
पितृतुल्य जे काही लोक आहेत सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी श्रेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल मी आता म्हणजे जास्त पण कीर्तन करत नाही, पण बरेचशी कीर्तन केलीत मी. परंतु इथं कीर्तन करायचं म्हणलं ना असं इथं दबाव येते, काय भानगड आहे कळतच नाही. आश्रमात कीर्तन करतो मी स्वामीजीच्या तिथं. स्वामीजी बाहेर कुठेतरी कुटियात बसून ऐकत असते, समोर नाही येत, कारण त्यांना माहिती हे लगेच अभंग जरी अवघड असला तरी आज मी वेदांत सांगायचा नाही म्हणून ठरवलेलं आहे. पण आता अभंगच असा आहे, बघू आता काय होते हे का नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर आपण जर जगद्गुरु तुकोबरायांचं जर जीवन पाहिलं, जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे फक्त आणि फक्त भक्तिमय. जगद्गुरु तुकोबरायांनी कधी आसन हे का नाही, प्राणायाम ध्यान हे असल्या मार्गाला भीती कधी गेले नाहीत हे का नाही. श्रवण मनन निधी ध्यासन तो पदार्थ शोधन या मार्गाला पण ते कधीही गेले नाहीत जगद्गुरु तुकोबराय. त्यांचं जीवन हे भक्तिप्रधान जीवन आहे. जगद्गुरु तुकोबरायचं जीवन हे भक्तिप्रधान जीवन आहे. त्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला तर त्यांचा जन्म हा एका श्रीमंत वारकऱ्याच्या घरामध्ये झालेला आहे. घरची संपन्नता होती, सावकारकी होती घरामध्ये, आणि सावकार असणाऱ्या वारकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आई वडील शेतकरीच होते पण सावकारकी होती घरामध्ये. तर झालं असं की समजा एक लहान वयामध्येच त्यांचे वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रपंचाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. आता मोठे भाऊ विरक्त होते, ते काय प्रपंच म्हणजे सांभाळ करण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिला, ते निघून पण गेले काही दिवसानंतर. मग ती जबाबदारी सगळी तुकोबरायांकडे आली. परंतु तुकोबराय हे खूप बुद्धिवान होते, हुशार होते आणि व्यवहार चतुरही होते. त्याच्यामुळे त्यांनी ती जबाबदारी अगदी चोख पार पाडली. कुठलाही संकोच न करता त्यांनी अगदी चोखपणे ती जबाबदारी पार पडली. कालांतराने विवाहही झाला. परंतु दुर्दैवाने कालांतराने काय झालं, दुष्काळ पडला, भयान दुष्काळ पडला. दुष्काळ इतका पडला की लोक अन्न पाणी वाचून मरू लागले, इतका भयंकर दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबरायातली घरातली ही काही मंडळी मृत्युमुखी पडली. आणि ते जे सगळं वातावरण पाहून तुकोबरायांना असं कडकडीत वैराग्य झालं. भक्तीचा ओलावा तर लहानपणापासूनच होता, वारकऱ्याच्या घरामध्ये जन्म झालेला होता, त्याच्यामुळं लहानपणापासून भक्तीची ओढ होती. परंतु वैराग्य हे तुकोबरायला त्यावेळेस झालं. कधी ज्या वेळेस लोकांची अशी हाल आणि संसाराचं हे खोटेपणा त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आला त्यावेळेस मात्र त्यांना कडकडीत वैराग्य झालं. आणि वैराग्य झाल्याच्या नंतर त्यांनी मग मात्र संसाराकडे पाठ फिरवली. त्यांची पत्नी ही वारलेली होती दुष्काळामध्ये. संसाराकडे पाठ फिरवली आणि ते भजन करू लागले. ठीक आहे ना, फक्त नामस्मरण करायचं, परमात्म्याचं भजन करायचं, तेवढं सोडून दुसरं काहीही करायचं नाही. सकाळी उठायचं, देहूच्या बाहेर पडायचं, पावले ज्या दिशेला निघतील त्या दिशेला जायचं, त्या डोंगरावर जायचं आणि भजन करीत बसायचं, एवढंच काम. पुढे कालांतराने पुन्हा विवाह झाला, परंतु संसारामध्ये ते रमले नाही. ठीक आहे, त्यांचे वैराग्य संपलं नाही. जरी पुन्हा विवाह झाला तरी त्यांचं वैराग्य तसंच टिकून होतं. त्यांना कालांतराने खूप साधना झाल्याच्या नंतर परमात्म्याने सगुण रूपामध्ये त्यांना भेट दिली. सगुण रूपामध्ये परमात्मा ज्यावेळेस भेटला त्यावेळेस म्हणजे स्वप्नातही दृष्टांत केला परमात्म्याने की तुम्ही काय करा, आता कवित्व करा, ठीक आहे, अभंग करा. मग तुकोबरायांनी तिथून पुढे कवित्व करण्यास प्रारंभ केला, अभंग केली काही दिवस. परंतु गावातच विरोध व्हायला लागला. गावातल्या महाराजाला शक्यतो गावातल्यांचाच विरोध असतो, ते गावातूनच विरोध होऊ लागला. जे काही त्यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानणारे ब्राह्मण कुटुंबातील जे काही लोक होते त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली की हा लोकांना सोप्या भाषेमध्ये तत्वज्ञान सांगतो वगैरे. मग लोकांनी विरोध करायला सुरुवात केली. पण त्यांनी काय नाही, आपलं त्यांचं जे कार्य चालू होतं ते अखंड त्यांनी चालूच ठेवलं. कालांतराने विरोधकच शिष्य बनले आणि त्यांची कीर्ती इतकी वाढली, खूप कीर्ती वाढली त्यांची. खूप लोकही म्हणजे खूप शिष्य झाले त्यांचे, लोकातही खूप त्यांचं नावलौकिक झालं. परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्या वैराग्यामध्ये कुठलाही फरक पडला नाही. ठीक आहे, आपल्याला जर लोकमान्यता मिळाली ना तर आपण असं जमिनीपासून 4 बोट चलत आहेत लोक. हा, लोकांनी जर मानलं नाही एखाद्याला बस ते जमिनीवरच नसते. परंतु तुकोबरायांची जे काही वैराग्य होतं ते त्यांनी बिघडू दिलं नाही. कालांतराने
खूप प्रसिद्धी झाली, गावगाव शिष्य झाले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तिमय वातावरण झालं. मग त्यांना असं वाटलं की आता आपलं अवतार कार्य संपलेलं आहे. आणि तुकोबरायांनी काय केलं, आता परमात्म्याकडे जाण्याचं ठरवलं. परमात्म्याकडे जाण्याचं ठरवल्याच्या नंतर त्यांनी परमात्म्याची आळवणी केली. भगवान परमात्मा स्वतः त्यांना घेण्यासाठी पृथ्वीवर आले. पृथ्वीवर आल्याच्या नंतर ज्या वेळेस तुकोबराय गरुडावर बसून आकाश मार्गाने वैकुंठाला निघून जाणार, त्यावेळेस त्यांनी लोकांचा निरोप घ्यायचं ठरवलं. सर्व लोक देहमध्ये जमा झाले. आणि ज्या वेळेस आता तुकोबराय आपल्याला सोडून जाणार, अशा वेळेस लोक म्हटले, जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आमच्या उद्धारासाठी काहीतरी करा म्हटले. तुकाराम महाराज म्हटले, एवढी मी 4-4.5 ग्रंथ गाथा लिहून ठेवली अभंगाची, ही काय माझ्यासाठी लिहिली का म्हटले, तुमच्या उद्धारासाठीच लिहिली हे का नाही, अजून काय तुमचा उद्धार करायचा. पण लोक म्हटले, आम्ही लई संसाराने ग्रस्त झालेलो आहेत, गाथा वाचायला आमच्याकडे टाइमच नाही म्हटले, हे का नाही, लय काम आहेत म्हणले, आम्हाला एकाला 25-25 जरशे आहेत आमच्या घरी, आम्ही वाचायचा कधी गाथा वाचायला जर टाइमच नाही आमच्याकडं, तर मग आम्ही वाचायचा कधी, इतका काय टाइम नाही म्हणे, आमच्याच्याने होणार बी नाही, सोपं काहीतरी करा. मग तुकोबराय म्हटले, मी काय करतो, तुमच्यासाठी कीर्तन करतो, तेवढं कीर्तन फक्त तुम्ही श्रवण करा. लोक म्हणले, कीर्तनाने काय होणार आहे, कीर्तनाने थोडाच आमचा उद्धार होणार आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, माझं कीर्तन काय तुम्हाला सामान्य वाटलं काय, हे का नाही, माझं कीर्तन सामान्य नाही, माझ्या कीर्तनाने तुमचा उद्धार नाही होणार, ज्यांचा उद्धार झालेला आहे ते सुद्धा लाळ घोटेपणा करतील. अभंगाचा तुकोबराय या ठिकाणी म्हणतात की मी असं कीर्तन करीन की जो काही ब्रह्मज्ञानी महात्मा आहे त्याला सुद्धा लाळ घोटेपणा करावा वाटेल, आणि मुक्त जो महात्मा आहे त्या मुक्त महात्म्याला त्याची स्थिती सांडावी वाटेल. आता ब्रह्मज्ञानी महात्म्याला लाळ घोटेपणा करायला लावेल, हे का नाही. लाळ घोटेपणा करणं म्हणजे तोंडाला पाणी सुटणं आणि लाळ घोटेपणा करणं ह्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत बरं का. तोंडाला पाणी सुटणं ही संकल्पना वेगळी आणि लाळ घोटेपणा करणं ही संकल्पना वेगळी. आपल्याला समजा आपल्या आवडीचा एखादा पोटामध्ये भूक लागलेली आणि आपल्या आवडीचा एखादा पदार्थ आपल्याला समोर दिसला की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं. नुसतं दिसल्यावर नाही, भगवान परमात्मा तर म्हणतात ध्यायतो विषयान पुंस संगस्तु शुभजाय, हे का नाही. पुंसः
विषयान संगह हे का नाही, ध्यायंत तेषु संगह उपजायते हे का नाही. म्हणजे नुसतं त्या विषयाचं ध्यान जरी झालं तरी सुद्धा माणसाला काय होते, तोंडाला पाणी सुटते हे का नाही. लाडूचं नुसतं आठवण जरी झाली, गुलाबजामची आठवण जरी झाली तरी तोंडाला पाणी सुटतंय. ही झालं तोंडाला पाणी सुटणे ही संकल्पना. परंतु लाळ घोटेपणा करणं ही त्याच्यापेक्षा लई हीन संकल्पना आहे, खूप हीन आहे. लाळ घोटेपणा म्हणजे काय सांगतो तुम्हाला. एखादा पदार्थ समोर दिसावा, काही बी पदार्थ वस्तू काहीही समोर दिसावी आणि ती आपल्याला सहजासहजी प्राप्त होणार नाही याची आपल्याला खात्री पटावी, आणि ती वस्तू किंवा तो पदार्थ आपल्याला ज्याच्या योगाने प्राप्त होऊ शकतो त्याच्या पुढे पुढे करणं, त्याच्या समोर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे लोंढा बोलणं हे का नाही, चापलुसी करणं, याला काय म्हणायचं, लाळ घोटेपणा म्हणायचं. हीन संकल्पना आहे. तोंडाला पाणी सुटणं याच्यापेक्षाही खूप हीन संकल्पना आहे हे का नाही. आपल्याला व्यवहारामध्ये असे खूप उदाहरणं पाहायला भेटतात. कुणी पुढाऱ्यांच्या पुढे लाळ घोटेपणा करते, कुणी हे का नाही आपल्यापेक्षा वरिष्ठ असणारे श्रीमंत लोक त्यांच्या समोर लाळ घोटेपणा करतात. लाळ घोटेपणा म्हणजे समजा तुम्ही शेतामध्ये गेलात ठीक आहे, एखाद्या झाडाखाली भाकरी खाण्यासाठी बसलात, तेवढ्यात एखादं कुत्र तिथं येते आणि ती कुत्र असं शिफ्टी हालीत आपल्या समोर बसून. का हालीत आहे बरं? कारण त्याला वाटतंय आपण जर शिफ्टी हालत बसवलो तर एखादा तुकडा आपल्याला भेटल. ही जी संकल्पना याला म्हणायचं लाळ घोटेपणा करणं ठीक आहे ना. किंवा सकाळी सकाळी तुम्ही झोपेतून उठले की तुमच्या घरातली मांजर ती तुमच्या पायात तरी लुडबुड करणार, अंगाला तरी अशी येऊन खेटणार. का? तिला भूक लागलेली असते तुमच्याकडून, तिला अपेक्षा असते का नाही. आपण म्हणतो लोंढा बोलती ठीक आहे, त्यालाच म्हणतात लाळ घोटेपणा करणं ठीक आहे नाही. ही जी काही संकल्पना आहे, तसं तुकोबराय म्हणतात मी त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला लाळ घोटायला लावेल. आता ठीक आहे, तुम्ही लाळ घोटायला लावता. या ठिकाणी तुकोबरायांनी या अभंगामध्ये बऱ्याच प्रतिज्ञा केल्या ठीक आहे नाही. ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला लावीन, मुक्ताला आत्मस्तुती सांडायला लावीन, तीर्थभ्रामकाला आळस निर्माण करीन, आणि गोड वाटणारा स्वर्ग आहे तो कडू करून टाकीन, पुन्हा यज्ञ आणि दान यांना लाज वाटायला लावीन ठीक आहे नाही. परत भक्तिभाम सीमा पुरुषार्थ साधील, पुन्हा लोकांमध्ये धन्य म्हणवून घेईन. अशा बऱ्याच प्रतिज्ञा या अभंगामध्ये तुकोबरायांनी केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्या जे काही प्रतिज्ञा आहेत या प्रतिज्ञा काही सामान्य नाही. तर आपण पहिलं नेमकं प्रतिज्ञा म्हणजे काय, प्रतिज्ञा कशाला म्हणायचं, नेमकं प्रतिज्ञा म्हणजे काय. तर प्रतिज्ञा कशाला म्हणतात, तर उत्तर काले स्वकर्तव्येन निर्देश इति प्रतिज्ञा. स्वकर्तृत्वेन निर्देश, शास्त्र सांगतं उत्तर काले स्वकर्तृत्वेन निर्देश इति प्रतिज्ञा. म्हणजे उत्तर काळामध्ये म्हणजे आपल्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या कर्माचं किंवा आपल्या कर्तृत्वाचं जे काही संकल्प केला जातो, जे काही निर्देश केला जातो त्याला म्हणायचं प्रतिज्ञा. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून केला जाणारा संकल्प ठीक आहे, मी भविष्यामध्ये असं असं करीन ठीक आहे, हा जो काही संकल्प आहे याला म्हणतात प्रतिज्ञा. आता ती प्रतिज्ञा कोण करू शकतं ठीक आहे. कसं आहे पहा, प्रतिज्ञा आता आपणही समजा व्यवहारामध्ये अनेक प्रतिज्ञा करतो, पण आपल्या प्रतिज्ञेला काही किंमत नाही ठीक आहे. आपण कसल्याही प्रतिज्ञा करतो पण आपल्या प्रतिज्ञा टिकत नाही, त्याला प्रतिज्ञाच म्हणायचं नाही. प्रतिज्ञा त्यालाच म्हणायचं की एकदा प्रतिज्ञा केल्याच्या नंतर ती पूर्णत्वालाच जाते, आणि जी पूर्णत्वाला जाते तिलाच प्रतिज्ञा म्हणायचं. जी अपूर्ण राहते तिला प्रतिज्ञा म्हणता येत नाही ठीक आहे. जी पूर्णत्वाला जाते तिलाच काय म्हणायचं, प्रतिज्ञा. आपण सहज व्यवहारामध्ये बोलता बोलता म्हणतो अहो त्यांची प्रतिज्ञा म्हणजे भीष्म प्रतिज्ञा नाही का नाही. म्हणजे त्यांनी एकदा प्रतिज्ञा केली की ती पूर्णच होणार, मग भीष्म प्रतिज्ञाच काय म्हणायचं बरं. भीष्माचार्यांच्याच प्रतिज्ञेला इतकं महत्व का, का असेल इतकं महत्व भीष्माचार्यांच्या प्रतिज्ञेला? त्याची दोन कारण आहेत. एक म्हणजे भीष्माचार्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली प्रतिज्ञा ही जीवनात कधीच मोडून दिली नाही, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण, भीष्माचार्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जेवढ्या काही प्रतिज्ञा केल्या त्यातली एकही अपूर्ण राहू दिली नाही. एकही प्रतिज्ञा भीष्माचार्यांच्या जीवनातली अपूर्ण आहे. त्याच्यामुळे आपण सहज म्हणतो त्यांची म्हणजे भीष्म प्रतिज्ञा हे का नाही.
भीष्माचार्यांनी त्यांच्या वडिलांसाठी ब्रह्मचर्य व्रत घेतलं होतं. अख्खी कथा सांगत नाही आता, पण त्यांच्या वडिलांसाठी त्यांनी ब्रह्मचर्य व्रत घेतलं. ते ब्रह्मचर्य व्रत त्यांनी आयुष्यात कधीही मोडू दिलं नाही. पुढं आंबेलिकेचा प्रसंग आला आहे का नाही. त्या आंबेने शाप दिला महाराज त्यांना, त्यांनी शाप स्वीकारला हे का नाही. शाप घेतो मी तुझा, पण माझी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा मोडू देणार नाही ठीक आहे. आंबेलिकेचा शाप घेतला महाराज. पुन्हा त्यांच्या जीवनात एकही प्रतिज्ञा अपूर्ण राहिली नाही. महाभारतातलाच प्रसंग आहे, ज्या वेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरल्याच्या नंतर सैन्यांची जमवाजमव सुरू झाली. सैन्यांची जमवाजमव सुरू झाल्याच्या नंतर काय झालं, त्या काळात धर्मयुद्ध होतं. धर्मयुद्ध म्हणजे नियम असा होता की जो पहिलं निमंत्रण देईल त्याच्या बाजूने युद्धाला जायचं, नियम असा होता. त्याच्यामुळं पांडवांचा सक्का मामा कौरवांच्या बाजूने लढला. का? कौरवांनी पहिलं निमंत्रण दिलं म्हणून. म्हणजे धर्मयुद्धात नियमच तसा होता, जो पहिलं निमंत्रण देईल त्याच्या बाजूने लढायचं. मग धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, म्हणले तुम्ही पहिलं जा आणि काय करा, भगवान परमात्म्याला आपल्या बाजूने युद्ध करण्याचं निमंत्रण द्या. अर्जुन म्हणला ठीक आहे जातो म्हटला. पण अर्जुनाच्या त्या काहीतरी व्यापामध्ये त्याच्या काय लक्षात राहिलं नाही. पुन्हा 8-15 दिवस असेच गेले. पुन्हा धर्मराजाने एक दिवस विचार केला, हा काही गेलाच नाही. मग बोलून घेतलं अर्जुनाला, का रे म्हणे 15 दिवस झालं तुला सांगितलं भगवान परमात्म्याला निमंत्रण देऊन आपल्या वतीने, तू गेला नाही. त्याच्या लक्षात आलं, हो म्हणे दादा आजच जातो म्हणे ठीक आहे ना. अर्जुन तसा आळशीच होता. अर्जुन नावाचे सगळेच आळशी असतात शक्यतो, म्हणजे फळ आळशीच होता तो. त्यांनी त्या दिवशी बी निघायला उशीरच केला. आता उशीरच केल्यावर पोहोचला तिथं भगवान परमात्म्याच्या महाराजाजवळ गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर दुर्योधनाचा रथ भगवान परमात्म्याच्या दारात उभा होता. आता ते रथ पाहिल्यावर अर्जुनाचं काय झालं असं तुम्ही कल्पना करा. त्याचे ठोकेच वाढले ना, जशी माझी वाढले तशी. हा, अर्जुनाचे ठोकेच वाढले, त्याला काहीच सुधारणा. आता काय करा, मग चला म्हणे आता पाऊस तरी काय प्रसंग आहे. राजवाड्याच्या दारापर्यंत आला. दारापर्यंत आल्याच्या नंतर सेवकाला विचारलं, म्हणे रथ कोणाचा? म्हणे दुर्योधन महाराजांचा. म्हणे कधी आले? म्हणे अर्धा तास झाले आलेले. कुठं बसले? भगवान परमात्म्याच्या खोलीत. अर्जुनाने आशाच सोडून दिली, म्हणला संपलं आता, आपण युद्ध सुरू होण्याच्या पूर्वीच युद्ध संपलं म्हणलं, आपलं युद्ध करून आपला काही उपयोग नाही. पण चला म्हणे आता आलोच तर भगवान परमात्म्याचं दर्शन तरी घेऊन जाऊ ठीक आहे, कशाला जायचं तसं माझं. म्हणून महालामध्ये प्रवेश केला. महालामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर पाहिलं तर भगवान परमात्मा झोपलेले होते. मग त्याच्या थोडा जीवात जीव आला, म्हणला अजून बी एक चान्स आहे आपल्याला हे का नाही. पण दुर्योधन आधी येऊन बसलेला. पण भगवान परमात्मा नेमके असे रूम मध्ये झोपलेले. त्यांच्या पाय त्याच्या बाजूला एक खुर्ची ठेवलेली होती आणि उशेच्या बाजूला एक खुर्ची ठेवलेली होती. आता दुर्योधन वास्तविक अगोदर आलता, पण त्यांनी मनात विचार काय केला, मी राजा आहे म्हणला आणि हे गावळ्याचं पोर, याच्या पाय त्याला मी बसायचं. ते डोक्याकडे जाऊन बसला महाराज. डोक्याकडे जी खुर्ची होती ना त्याच्यावर जाऊन बसला. शक्यतो दुष्ट जी लोक असतात ना ते देवाच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतात हे का नाही. ते डोक्याकडे जाऊन बसला. अर्जुन आला. अर्जुनाने विचार केला, आता चान्स लागते मला. पाया काढली बाजू हे का नाही. पायाजवळ, देवाच्या पायाजवळ आपलं स्थान आहे. पायाकाडची खुर्ची खाली. अर्जुन त्या पायाकडच्या खुर्चीवर जाऊन बसला. तर बराच वेळ बसली. खाकरत येत, खोकरत येत, कोणी ठसकत येत. बस दुर्योधनाने तिथं टेबल फुलपात्र ठेवलेलं होतं. टेबलावर ते मुद्दाम असा धक्का लावून तांब्या पाडला खाली. पण भगवान परमात्मा काय उठाणार, कारण ते झोपलेलेच नव्हते ना हे का नाही. जो झोपलेला आहे ना तो 3 आवाजात उठवतो बर का. पहिल्या आवाजात उठवतो. जास्तच जर आळशी असला तर मग 2 आवाजात उठवतो आणि त्याच्यापेक्षा जर आळशी असला तर 3 आवाजात उठवतो आणि त्याच्यापेक्षा जर आळशी असला तर मग आमच्या रुद्रासारखी लाद घालूनच उठावं लागेल. पाणी टाकलं तर जवळ तुम्ही तोप जरी टाकली तरी ते उठणार नाही, कारण त्यांनी सोंग घेतलेलं आहे ना. तो काय खरोखर झोपलेला नसतो. तसं भगवान परमात्म्याने सोंग घेतलेलं होतं. ते काय खरोखर झोपलेले नव्हते. ते अर्जुनाची वाटच पाहत होते. आणि मग आता भगवान परमात्मा उठले. पण माणूस उठल्याच्या नंतर काय करतोय, थोडीफार अशी हालचाल वगैरे करणार, हातबीत हलवणार, पुढं वाकडे तिकडं होणार आणि
नंतर उठणार ना आळुक्या पिळुक्या देत असं कसं तरी. भगवान परमात्मा असे जे झोपले होते ना, डायरेक्ट उठून 90 अंशात बसले, तोंडावरचं पांघरून तसंच डायरेक्ट उठले, 90 अंशामध्ये बसले, तोंडावरचं पांघरून काढलं. अर्जुनाला म्हणे कधी आला? आता अर्जुन म्हणे झालं म्हणे अर्धा तास झाला आलेलो. कशाला आला? काय नाही म्हणे युद्धाचं निमंत्रण द्यायला आलो. हे माग बसलेलं मग जाग झालं. अर म्हणे मी आधी आलोय. लगेच उठला म्हणे हे निमंत्रण देणार तुझ्या आधी मी आलोय म्हणे. आता झाला का घोटाळा? हे का नाही? भगवान परमात्म्याला तेच पाहिजे होतं, पण भगवान परमात्मा म्हटले मी याला आधी पाहिलं ना, पण तो म्हटला मग माझ्या अन्याय होतोय ना, मी अगोदर आलोय. ती पार हुमरू तुमरे आली अर्जुन दुर्योधन. पण भगवान परमात्मा म्हटले हे पहा, इथंच काय तुम्ही कुरुक्षेत्र सुरू करू नका, हे का नाही? कुरुक्षेत्राला अजून टाइम आहे. मी काय करतो, सैन्यांची विभागणी करतो, हे का नाही? आणि तुम्ही काय करा, तुम्ही ठरवा की कुणाला कुठला भाग पाहिजे, ठीक आहे. तर दुर्योधन म्हटला पहिला भाग मी घेणार. भगवान परमात्मा म्हणले बावळा ठेका म्हणे, तू धर्मशास्त्र काय सांगतं की संपत्ती जी आहे त्या संपत्तीच्या विभागण्या ह्या मोठ्या भावाने करायच्या, आणि त्यातला पहिला हिस्सा उचलण्याची जी अधिकार असतो तो लहान भावाला असतो, ठीक आहे. संपत्ती आपली जी काही संपत्ती असेल त्या संपत्तीची ज्या विभागण्या आहेत त्या मोठ्या भावाने करायच्या, आणि पहिला भाग उचलण्याची जो अधिकार आहे तो छोट्या भावाला असतो. भगवान परमात्म्याने विभागणी केल्या. विभागण्या कशा केल्या? भगवान परमात्मा म्हटले एका बाजूला माझी संपूर्ण ही जी काही नारायणी सेना आहे ती एका बाजूला लढेल आणि मी एकटाच एका बाजूला असेल, परंतु मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अशी प्रतिज्ञा केली भगवान परमात्म्याने. तिला भगवान परमात्म्याने काय प्रतिज्ञा केली की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. आता अर्जुनाला म्हणले बोल तुला काय पाहिजे? अर्जुन म्हटले ते काय का असं ना म्हणे भगवान परमात्मा, तुम्ही शस्त्र हातात घ्या नका घेऊ, काय करायचं ते करा, पण मला तुम्हीच पाहिजे. दुर्योधनाला इतका आनंद झाला, म्हणे काय बावळट आहे का नाही? नाही लढणाऱ्या माणसाचं युद्धभूमीवर काम काय आहे? काय तिथं ब्रह्मन मायान हे का नाही, जगत मिथ्यान ब्रह्म सत्यन हे तिथं युद्धभूमीवर असतं कुठं, हे का नाही? तिथं लढणारा माणूस पाहिजे. लय आनंद झाला दुर्योधनाला. म्हणे ठीक आहे काय अडचण नाही म्हणे, मला नारायणी सेना द्या आणि त्याला तुम्हाला जायचं तर जा म्हणे त्यांच्या बाजूने. ठरलं. गेले दोघे आपल्या आपल्या घरी. धर्मराजाने विचारलं अर्जुना काय झालं? काय सांगू दादा म्हणे काठाव पास झालोय, अगदी काठाव पास झालोय म्हणे. अर्जुन नावाचे शक्यतो म्हणे काय झालं? त्याने सर्व वृत्तांत सांगितला. म्हणे असं असं झालं, भगवान परमात्मा झोपले होते, मी गेलो, दुर्योधन अगोदरच येऊन बसलेला, सगळा वृत्तांत सांगितला. धर्मराजांचं काय बोलणं झालं ते झालं. इकडे दुर्योधनही त्याच्या महालामध्ये गेला, तिथेही राज्यसभा भरले, सर्वजण जमले आणि भीष्माचार्यांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, दुर्योधना निमंत्रण द्यायला गेलतास काय झालं? मग त्यांनी तिथला सगळा वृत्तांत सांगितला. म्हणे भगवान परमात्मा झोपले होते, मी तिथं उशाला बसून राहिलो, पण मग ते अर्जुन आल्याच्या नंतर उठले. अर्जुन आल्यावर उठले म्हणल्यावर भीष्माचार्यांना लगेच कळालं महाराज ते काय. ते म्हटले अर्जुन आल्यावर उठले? अरे म्हटले दुर्योधना मनात म्हटले आता तो राजा होता त्याला कसं काय म्हणतील? म्हणे तू मूर्ख आहेस म्हटले, तुला कळालं नाही, ते झोपलेलेच नव्हते, ते फक्त काय करत होते अर्जुनाची वाट पाहत होते. पण म्हणे ठीक आहे काय झालं? पहिलं निमंत्रण कोण दिलं? म्हणे पहिलं निमंत्रण अर्जुनाने दिलं. अरे रे म्हणजे तुझा काही उपयोग नाही म्हणे, टायमाच्या अगोदर गेला पण टायमावर जे करायला पाहिजे होतं ते तू केलं नाहीस, हे का नाही? काय उपयोग नाही म्हणे तुझा. नाही म्हणे हारलो नाही म्हणे, मी जिंकून आलोय. कसं काय? म्हणे जे काही नारायणी सेना होती ती आपल्याला प्राप्त झालेली आहे, हे का नाही? आणि त्यांनी म्हणे काय ते अर्जुन बावळटे म्हणे, त्यांनी काय भगवान परमात्मा घेतलेत आणि तेही न लढणारे. भगवान परमात्म्याने सांगितलं होतं मी काही युद्ध करणार नाही, पण तुम्ही जर विचारलंच तर 4 सल्ले मी तुम्हाला देईल, काही तत्वज्ञानाच्या 4 गोष्टी सांगल. भीष्म परमात्मा म्हटले, भीष्माचार्य म्हटले हे पहा म्हटले त्याचे ते जे काही 4 शब्द आहेत ना किंवा 4 वाक्य आहेत ना, ते 4 वाक्य नाहीत म्हणे, हे का नाही? ते आश्रय आहेत म्हणे, हे का नाही? ते आश्रय ते इतकं सोपं नाही म्हटले. त्यांच्या सर्व गोष्टी लक्षात आल्या भीष्माचार्यांच्या, परंतु भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली.
म्हणले देवाने शस्त्र हातामध्ये न धरण्याची प्रतिज्ञा केली ना, मीही म्हणे या ठिकाणी एक प्रतिज्ञा करतो, मी देवाला युद्धभूमीवर शस्त्र हातात धरायला लावणार म्हणजे लावणारच, हे का नाही. बघ, भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. आता भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर पुढे युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्याच्या नंतर इकडं पांडवातला एकही मारा नाही, तिकडं भरपूर मेले कौरव सैन्यातले. तुंबळ असं युद्ध चाललेलं. भीष्माचार्याचा आणि अर्जुनाचा एक दिवस आमनासामनी झाली. भीष्माचार्यांनी, आता ती भीष्माचार्य होते, त्यांच्या समोर कोणच टिकू शकत नव्हतं. अर्जुन काय समजा त्यांच्या समोर टिकू शकत नव्हतं कोणीच. पण इतकं त्यांनी अर्जुनाला त्रस्त केलं. भगवान परमात्मा भरपूर प्रयत्न करायचे. बाण बरोबर आला की रथच खाली दाब, पुढं काहीतरीच कर, मधीच उभा राहा, असं काहीतरी नाटकं करून त्या अर्जुनाला त्यांनी बऱ्याच वेळेस वाचवलं. पण भीष्माचार्य काय आपताना म्हणजे त्यांना ठेपानात. मग काय झालं, देवाला शेवटी राग आला महाराज. राग आल्याच्या नंतर भगवान परमात्मा खाली उतरले आणि चतुर्भुज रूप धारण केलं. त्या ठिकाणी एक रथाचं चाक पडलेलं होतं, ते घेऊन असे भीष्माचार्यांच्यावर धावले. धावल्याच्या नंतर भीष्माचार्यांनी लगेच शस्त्र खाली टाकून दिलं. बास म्हणे देवा, माझी प्रतिज्ञा काय झाली, पूर्ण झाली. तिथं दोन कामं केले, हे का नाही. अर्जुनाचेही रक्षण केलं आणि भीष्माचार्यांचाही त्यांचाही पण काय केला, खरा केला. ते भीष्माचार्य म्हणजे लय कडक होतं महाराज. ते इतकं सोपं नव्हतं महाराज. एका म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञेसाठी त्यांनी मरण स्वीकारलं, मरण, पण प्रतिज्ञा मोडू दिली नाही, ठीक आहे. तेच प्रसंग, युद्धाचाच प्रसंग आहे. एक दिवस काय झालं, इकडं खपाखप 99 कौरव मेले महाराज. एकटा राहिला दुर्योधन आणि पांडवातला एक नाही मिळाला. मग एक दिवस दुर्योधन खूपच दुःखी झाला आणि संध्याकाळी सगळं युद्ध सगळं उरकल्याच्या नंतर गेला भीष्माचार्यांकडे. म्हणला, आचार्य, म्हटलं तुम्ही मनापासून युद्धच करीत नाहीत. म्हटलं तुमचे ते शिष्य आहेत ना, त्यांच्याविषयीच मोह आहे म्हणे तुमच्या मनामध्ये, तुम्ही मनापासून युद्ध करत नाही. माझे 99 भाऊ मेले म्हटला आणि त्यांच्यातला एक नाही अजून, तुम्ही मनापासून युद्धच करत नाहीत. भीष्माचार्यांना इतका राग आला महाराज. भीष्माचार्यांनी तिथंच प्रतिज्ञा केली, म्हणे उद्या दिवस मावळेपर्यंत एक तरी पांडव पाडेल, नाहीतर मी तरी पडन. आता अशी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर लय मोठं संकट पडलं ना. एक तरी पांडव पाडीलच म्हटले, अशी प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी. आता ती प्रतिज्ञा करा. आता त्या काळात बी इकडलं तिकडं करणारे लोक होतेच. तसं भगवान परमात्मा सर्वज्ञ, त्यांना ते कळालं की भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. आता भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली म्हटल्याच्या नंतर देव म्हटले आता काय करायचं. आता ते चतुरात शिरोमणी, ठीक आहे, त्यांनी लगेच द्रौपदीला बोलवलं. द्रौपदीला भेटायला गेली देव स्पेशल संध्याकाळी. आणि द्रौपदीला म्हटले, आवरा म्हटले, काय तुम्हाला भीष्माचार्यांच्या दर्शनाला जायचंय. ती म्हटली, आता संध्याकाळी असतंय होय, आता दिवस माळून गेलाय, पार 10-11 वाजत आले, यंदा काय दर्शनाला, उद्या सकाळी आंघोळ बिंगोळ करून मेकअप करून जाईल म्हणे मी. देव म्हणला इतका वेळ नाही आपल्याकडं, सकाळ जाऊन नाही जमायचं, आत्ताच जावं लागेल. ती म्हणे आपण काय जात नाही, मला भीती वाटते. एक तर ती कुठं जायचंय, शत्रूच्या छावणीत जायचंय आणि तीही रात्रीचं जायचंय. मला जर गुप्तहेर म्हणून पकडलं त्यांनी, जर मारलं तर काय करायचं. देव म्हणे बाई मी येतो तुझ्या सोबत, पण चल, हे का नाही. भगवान परमात्मा स्वतः द्रौपदी सोबत आले महाराज. पण हे बघ म्हटले, हे का नाही, भीष्माचार्यांच्या त्या कुटियामध्ये छावणीमध्ये जाताना तोंडावर पदर घ्यायचा, तोंड त्यांना दिसू द्यायचं नाही. ठीक आहे म्हटली, काय अडचण नाही. भीष्माचार्य संध्याकाळी समजा सगळं आटोपलं होतं, पूजा वगैरे, आता झोपणारच. तेवढ्यात द्रौपदी गेली तिथं, तोंडावर पदर बिदर घेतलेला आणि
वाकून तिने नमस्कार केला. आता नमस्कार केल्याच्या नंतर त्यांनी सौभाग्याचा आशीर्वाद देऊन टाकला. सौभाग्यवती भव. बस देव बाहेरच उभी होती. देव म्हणले बस झालं म्हणे काम. आणि मग द्रौपदीने पदर काढला. पदर काढला आणि द्रौपदीला पाहिलं की लगेच भीष्माचार्य म्हटले तो बी आलाय का म्हणे तुझ्यासोबत. आलाय का म्हणे ते तुझ्यासोबत. बोला म्हणे त्याला आतमध्ये. लगेच भगवान परमात्मा आत आले. भीष्माचार्यांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं देवाला तुमचा संकेत समजला म्हणे आम्हाला, आहे का नाही. आणि विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा स्वतः भीष्माचार्यांना तुम्ही उद्या युद्धभूमीवर मरा हे सांगायला गेले होते बरं का. विठ्ठल विठ्ठल झालं. तीच कथा आहे पुढं. अर्जुनाचं आणि भीष्माचार्यांचं युद्ध सुरू झालं. भीष्माचार्य काय ठेपानात, हे का नाही. भीष्माचार्यांचा पण खरा केला, सगळं झालं, पण तरी भीष्माचार्य ठेपानातच. मग शेवटी शिखंडीला बोलवलं, नाही का नाही. शिखंडीला बाण चालवायला लावला. कारण भीष्माचार्यांची अजून एक प्रतिज्ञा होती की मी स्त्रीवर कधी हत्यार चालवणार नाही. आणि शिखंडी म्हणजे धडपुरुषही नाही आणि स्त्री पण नाही, ठीक आहे नाही. अशी असणारी ती शिखंडी तिला अर्जुनाच्या समोर उभं केलं, ठीक आहे नाही. मग तिला समोर उभं केलं की भीष्माचार्यांनी हत्यार टाकून दिला. आपण स्त्रीवर बाण चालू शकत नाही म्हणून शिखंडी बाण चालवायला लागली. आता शिखंडीने बाण चालवलं की ते आचार्यांना जाऊन लागायचे, पण त्यांना उगा असं मच्छर चावल्यासारखं व्हायचं. आता ते वसरती त्यांना काय त्या शिखंडीच्या बाणाने काय होणार आहे त्या आचार्यांना. पण मग भीष्माचार्यांना काहीच व्हायना. मग देवाने सांगितलं अर्जुना आता तुम्हालाच बाण चालवावं लागते. मग शिखंडीला पुढे उभा करून अर्जुनाने पाठीमागून बाण चालवले. आणि ज्या वेळेस अर्जुनाचा बाण त्यांच्या याच्यात शिरला ना शरीरामध्ये की लगेच भीष्माचार्यांनी ओळखलं हा काय आहे, अर्जुनाचा बाण आहे, ठीक आहे. तर इतके बाण मारले अर्जुनाने त्यांच्या शरीरावर, भीष्माचार्य पडायलाच तयार नाहीत. इतके बाण मारले की शरीरावर बाण लागायला सुद्धा जागा नव्हती. इतके बाण भीष्माचार्यांच्या शरीरावर लागले. आणि शेवटी भीष्माचार्यांचं शरीर त्या ठिकाणी युद्धभूमीवर पडलं. सांगायचं तात्पर्य आपल्याला इतकंच की भीष्माचार्यांनी आपलं पण आपली प्रतिज्ञा खरी करण्यासाठी काय मरण स्वीकारलं महाराज, ठीक आहे. एवढं सोपं नाही हे, इतकं सोपं नाही. आपण फुकट म्हणत नाही भीष्म प्रतिज्ञा, ठीक आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एकही प्रतिज्ञा अपूर्ण राहू दिली नाही. म्हणून आपण प्रत्येक प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतो. या ठिकाणी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय काय करतात, प्रतिज्ञा करतात, ठीक आहे. ह्याही प्रतिज्ञा काही सामान्य नाही महाराज, ठीक आहे. ब्रह्मज्ञाने हाती लाळ हे का नाही घोटवणं वगैरे या प्रतिज्ञा सामान्य प्रतिज्ञा नाहीत आणि करणाराही सामान्य नाही, अर्थातच करणाराही सामान्य नाही. आता प्रश्न असा उत्पन्न होतो की ब्रह्मज्ञानी महात्मा हा लाळ घोटेपणा करू शकतो का, हे का नाही. आणि मुक्त महात्मा हा त्याची आत्मस्थिती सांडू शकतो का. आणि जर ब्रह्मज्ञानी महात्मा लाळ घोटेपणा करत असेल तर त्याला ब्रह्मज्ञानी म्हणता येईल का, हे का नाही. आणि मुक्त जर त्याची आत्मस्थिती सांगत असेल तर त्याला मुक्त म्हणता येईल का, हे का नाही. असे प्रश्न आहेत महाराज, हे का नाही. प्रश्न हे अवघडच आहेत तसे, पण संतांनी त्याची उत्तरही आपल्याला देऊन ठेवलेत. तर ब्रह्मज्ञानी महात्मा हा लाळ घोटू शकतो का, किंवा हे का नाही त्याच्या अंतकरणाला पाझर फुटू शकतो का, याच्यासाठी तुम्हाला पहिला एक मी छोटासा युक्तिवाद देतो. आणि युक्तिवादानंतर मग आपण संत प्रमाणाच्या साह्याने थोडस त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करू. युक्तिवाद असा आहे, मला वाटते भागवतातली कथा आहे, ठीक आहे ना. भागवतातलीच कथा आहे. ज्या वेळेस श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस समजा त्या गवळणीच्या घरासमोरून इकडून तिकडून जायचे, त्या गवळणीला समाधी लागायची. आणि ज्या ज्या वेळेस भगवान परमात्मा बासुरी वाजवायची त्या वेळेसही त्या गवळणींना समाधी लागायची. त्यांचे रूप पाहिलं की गवळणींना समाधी लागायची, आणि त्यांची बासुरी जरी ऐकली तरी सुद्धा गवळणींना समाधी लागायची. मग आता हे काय, याला जेव्हा मनाला येईल तेव्हा सुरू, आहे का नाही. बासरी वाजवायला सुरू, सकाळी सुरू, दुपारी सुरू, संध्याकाळी सुरू. गवळणी वैतागून गेल्या.
कारण याची बासरी कानावर पडली की त्यांना समाधी लागायची. सगळ्या वैतागून गेल्या. एक दिवस सगळ्या गवळणींनी काय केलं, मोर्चा काढला. भगवान परमात्म्याकडे गेले. भगवान परमात्म्याला म्हटले, हे बघा म्हणले, तुम्ही 24 तास बासरी वाजवा, काही अडचण नाही म्हणे, आम्ही 24 तास समाधीत राहू शकतो. पण आम्ही ज्या वेळी काळामध्ये स्वयंपाक करत असतो त्या काळामध्ये तुम्ही फक्त बासरी वाजून जाऊ नका, नाही का नाही. रंधन समयी मुरलीधर मा करू मधुर मुरली मनोहर, असं काहीतरी ते वचन आहे भागवतामध्ये, बोला माहित असेल तर. म्हणजे त्याचा अर्थ असाच आहे की हे कान्हा, तू फक्त आमचा ज्या वेळेस स्वयंपाक चालू असेल तेवढ्या काळापुरतं फक्त तू काय करत जाऊ नको, बासरी वाजवत जाऊ नको. भगवान परमात्मा, तुम्ही कोण सांगणार मला, हे का नाही. मला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस वाजवणार, तुम्ही कोण सांगणार मला ज्या वेळेस वाटेल. कारण प्रत्येक राग हे ठरलेले असतात. तुम्हाला माहित असेल, सकाळचा राग वेगळा, दुपारचा वेगळा, संध्याकाळचा वेगळा. आम्हाला त्यातलं काही कळत नाही, एवढंच माहिती. त्यावेळेस गवळणींनी सांगितलं, म्हटले आम्हाला काहीच समस्या नाही, परंतु तू ज्या वेळेस आमच्या स्वयंपाकाच्या काळामध्ये ज्या वेळेस तू मुरली वाजवतो त्यावेळेस आमच्या चुलीमधले जे काही लाकडे आहेत ना त्यांना पाझर फुटतो, आणि त्यांना पाझर फुटला की आमची चूल विझून जाते, आणि आमची चूल विझली की आम्हाला उपाशी मारावं लागते. दुसरं काय, आता चूलच नाही पेटली तर स्वयंपाक कसा करायचा. मग तेवढा काळ फक्त बासुरी वाजवत जाऊ नकोस. माझा दृष्टांत संपला बर का. युक्तिवाद होता हा, हे का नाही. जर भगवान परमात्म्याची बासुरी कशी आहे, जड आहे महाराज, हे का नाही. जड बासुरी, तित काय जीव आहे का त्या बासुरीमध्ये. आणि ज्या लाकडांना पाझर फुटत होता ते लाकड तरी कसे आहेत, जडच आहेत, त्यात काही जीव नाही. मग जड असणाऱ्या बासुरीच्या नादाने जर जड असणाऱ्या त्या लाकडांना जर पाझर फुटत असेल तर जगद्गुरु तुकोबराय स्वतः कीर्तन करतात, हे का नाही. जगद्गुरु तुकोबराय, चेतन असणारे जगद्गुरु तुकोबराय हे स्वतः कीर्तन करतात, आणि चेतन असणारे ब्रह्मज्ञानी महात्मे हे ते कीर्तन ऐकतात, तर त्यांच्या हृदयाला पाझर का फुटणार नाही. विठ्ठल काय आहे, युक्तिवाद आहे, हे का नाही. जड असणाऱ्या बासुरीने जर जड असणारे लाकडांना पाझर फुटतो, तर चेतन असणारे तुकोबराय हे चेतन असणाऱ्या ब्रह्मज्ञानी महात्म्यांच्या हृदयाला पाझर कसा काय फुटू शकत नाही. कारण ब्रह्मज्ञानी जरी असला तरी तो जिवंत आहे ना, तो काही मृत नाही, त्याच्यामध्ये जीव आहे, परत खातो पितो सगळं करतो. ब्रह्मज्ञानी महात्मा आपल्यासारखाच, आपल्याला कळतही नाही हा ब्रह्मज्ञानी आहे म्हणून, इतकं तो सगळं आपल्यासारखे त्याचे व्यवहार असतात. आणि मग अशा असणाऱ्या महात्म्याला का बरं पाझर फुटणार नाही, हे का नाही. लुब्धली नारी लागली समाधी, लुब्धली नारी लागली समाधी, पुढ जन नर नारी लोकारे, पुढ जन नर नारी लोकारे. पंडित ज्ञानी योगी महात्मा, पंडित ज्ञानी योगी महात्मा, एक चित्त साधकारे, एक चित्त साधकारे, एक चित्त समाधी लागते, हे का नाही. त्या भगवान परमात्म्याच्या मुरलीने समाधी लागते, तर भगवान जे काही तुकोबराय आहे त्या तुकोबरायांच्या त्या शब्दाने समाधी का लागणार नाही, ठीक आहे. असा आपला प्रश्न होता. तर जे काही संत महात्मे आहेत ते संत महात्मे त्याचं उत्तर देतात. जे काही संत महात्मे आहेत त्या संत महात्म्यांनी जे भक्तिशास्त्र आहे त्या भक्तिशास्त्रामध्ये 3 प्रकारची भक्ती सांगितली. एक भक्ती आहे ती भक्ती ब्रह्मज्ञानाला पूरक भक्ती आहे. त्या भक्ती पासून आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत जाता येतं, हे का नाही. ती भक्ती ब्रह्मज्ञानाला पूरक भक्ती.
दुसरी जी भक्ती आहे ती भक्ती ब्रह्मज्ञानाशी सम्मिलित होणारी भक्ती आहे. म्हणजे भक्ती आणि ब्रह्मज्ञान हे दोन्ही एकच आहे. आणि तिसरी जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे ब्रह्मज्ञानाला तिरोहित करणारी भक्ती आहे. ब्रह्मज्ञानाला दाबून टाकणारी भक्ती आहे. नवे नवे तर ब्रह्मज्ञानाच्याही पुढे निघून जाणारी भक्ती आहे. अशा 3 प्रकारच्या भक्तीचं वर्णन भक्तिशास्त्रामध्ये संत महात्म्यांनी केलेलं आहे. त्यातली पहिली भक्ती काय? ब्रह्मज्ञानाला पूरक भक्ती. ठीक आहे नाही? माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. काय? ब्रह्मज्ञानाला पूरक भक्ती म्हणजे त्या भक्तीच्या द्वारे आपण त्या ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. विठ्ठल भक्तीने आपण ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ शकतो. दुसरी जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे ब्रह्मज्ञानाशी एकरूप होणारी भक्ती. विवेक चूडामणी मध्ये आचार्यांनी भक्तीचं जे काही वर्णन केलेलं आहे त्या भक्तीमध्ये ब्रह्मज्ञानाची आणि भक्तीची आचार्यांनी काय केलेले आहे? एक वाक्यता सांगितलेली आहे. हे का नाही? मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती एव गरीयसे आणि स्वस्वरूपानुसंधान भक्ती इति अभिधीयते. ठीक आहे? त्या ठिकाणी आचार्यांनी जी काही भक्ती आहे त्या भक्तीचं आणि ज्ञानाची एकरूपता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. मोक्ष कारण सामग्र्याम म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला मोक्ष प्राप्त करून जर घ्यायचा असेल तर तो मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला भक्ती ही एकमेव असं साधन आहे की म्हणजे गरीयसे म्हणजे मोठं साधन आहे की त्या साधनाच्या द्वारे तुम्हाला ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ शकता. तुम्ही ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ शकता. पण भक्ती म्हणजे काय? तर आचार्य सांगतात स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते. ठीक आहे? स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं त्याला काय म्हणा? तुम्ही भक्ती म्हणा. आता स्वस्वरूपाचं अनुसंधान म्हणजे काय? ब्रह्मस्थितीच आहे ना. स्वस्वरूपाचं अनुसंधान असणं याला ब्रह्मस्थितीच म्हणतात आणि आचार्य त्याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. म्हणजे आचार्यांनी त्या ठिकाणी ज्ञान आणि भक्ती याची एक वाक्यता सांगितलेली आहे. ही भक्ती जी आहे ही ब्रह्मज्ञानाशी एकरूप होणारी भक्ती आहे. विठ्ठल काय भक्ती आहे? ती भक्ती ही ब्रह्मज्ञानाला दाबून टाकणारी भक्ती आहे. माऊली सांगतात या भक्तीची इतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सर म्हणती. हे का नाही? हा, जयाचे लिले माझी नीती जी आली दिसे. म्हणजे ती जी काही भक्ती आहे ती त्या मोक्षाला काय करते? बाजूला सर म्हणते. हे का नाही? आपण जर रस्त्याने चाललेलो असलो, समजा कल्पना करा तुम्ही आळंदीला गेले, इंद्रायणीमध्ये स्नान वगैरे केलं आणि माऊलीच्या दर्शनासाठी निघाले. परंतु समोरून जर एखादा पारुसा माणूस जर येत असला तर तुम्ही काय करता? बाजू सर मी आता सुचिरभूत होऊन आलोय, मला समाधीच्या दर्शनासाठी आलेलं, मला स्पर्श करू नको, बाजू सर. हे का नाही? म्हणजे त्याचा थोडासा तिरस्कार करतात. तसं माऊली काय म्हणतात? आम्ही त्या मोक्षाला, आम्ही आमच्या भक्तीच्या मार्गामध्ये जर मोक्ष कदाचित आम्हाला भेटलाच, पुढं जर आढळलाच, तर आम्ही त्याला काय म्हणतो? ऐक बाजू सर. हे का नाही? आम्हाला तुझ्या नदी लागायचं नाही, आम्हाला तुझ्याही पुढे निघून जायचंय. हे का नाही? ही काय आहे? मोक्षाला तिरोहित करणारी, हे का नाही? ब्रह्मज्ञानाला तिरोहित करणारी भक्ती आहे. परंतु माऊली थोडस मोवाळ बोलतात. पण तू कोबर आहे मला तीक्ष्ण आहेत. हे का नाही? ते म्हटले माऊली तुम्हाला तरी त्या ब्रह्मज्ञानाकडे पाहावं लागते, पण आम्ही त्या ब्रह्मज्ञानाकडे पाहत सुद्धा नाहीत. म्हटले मोक्ष पद तुच्छ
मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुग. हे का नाही, तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला तुच्छ समजले म्हणे, आम्ही त्याच्याकडे पाहत बी नाही. तुम्हाला तरी बाजूला सर म्हणण्यासाठी त्याच्याकडे पाहावं लागते. हे का नाही, ऐ बाजूला सर म्हणून. पण आम्हाला जर मोक्ष कदाचित रस्त्याने भेटला तर आम्ही त्याला इतकं तुच्छ समजले की आम्ही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. हे का नाही, मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगानुयुगी. आम्हाला युगानुयुगी या पृथ्वी तलावर जन्म घेऊन भगवान परमात्म्याची फक्त आणि फक्त भक्ती करायची. त्याच्यामुळे आम्ही त्या मोक्षपदाकडे लक्ष देत नाही. पण एक जण म्हटला तरी पण जर मोक्ष तुमच्याकडे आलाच तर तुकोबाराय म्हणे मग कमरातच लात घालत असतो. भय नाही जन्म घेता मोक्ष मोक्ष सुखा हनु लाथा म्हणतात. जर तरी सुद्धा मोक्ष जर बळच आम्हाला चिटकायला आला तर मग मात्र त्याच्या कमरात लाथ घालणार म्हणतात. कारण आम्हाला काय, आम्हाला जन्म मरणाची भीतीच नाही म्हणतात कसलीच. हे का नाही, ज्याला भीती त्याने मोक्षाकडे पळायचं. आम्हाला जन्म मरणाची कुठलीही भीती राहिलेली नाही, त्याच्यामुळं मोक्षाची आम्हाला गरज नाही. हे का नाही, मग अशी जी काही भक्ती आहे अशा भक्तीकडे जर त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याने पाहिलं तर त्याला लाळ घोटावी वाटणार नाही का? हे का नाही, म्हणजे संतांनी जे काही भक्तीचं वर्णन केलेलं आहे ते ब्रह्मज्ञानाच्याही पुढे निघून जातं महाराज. त्यामुळे ब्रह्मज्ञानी महात्मा हा लाळ घोटेपणा करू शकतो. खरं तर असं आहे महाराज, थोडीशी माफी मागून बोलतो, परंतु ऐक्यात सुखच नाही महाराज. खरं सांगायचं म्हणजे खरंच ऐक्यात सुख नाही. ऐक्यात सुख कुठपर्यंत आहे का माहित, जोपर्यंत आपण द्वैतात येत तोपर्यंत. जोपर्यंत आपण द्वैतात येत तोपर्यंत आपल्याला मोक्षामध्ये सुख आहे. जर मोक्षामध्ये खरंच सुख असलं असतं तर कशाला बरं भगवान परमात्मा कशाला म्हटला असला एकोहम भविष्याम. ठीक आहे ना, तो तर एकटाच होता ना सुरुवातीला. मग ऐक्यात जर खरंच सुख होतं तर तो म्हटला कशाला मी एकटा आहे, मी अनेक भाव, असं का म्हटला? त्याचं कारण असं आहे महाराज, एकामध्ये सुख नाही. निळोबरा एका गवळणीमध्ये वर्णन करतात महाराज, एकलेची ना. निळोबराय म्हणतात मला एकट्याला करमत नाही म्हणून मी काय केलेलं आहे, म्हणजे निळोबराय त्याचं वर्णन करतात. एकलेची ना कंठे म्हणून या येली, म्हणजे ह्या भगवान परमात्म्याने हे संपूर्ण 14 भुवन काय केलेले आहे, निर्माण केलेले आहे. का तर त्याला एकट्याला करमत नाही म्हणून. हे का नाही, याचा अर्थ काय आहे, एकात सुख नाही. हे का नाही, एकात, हे का नाही. तुकोबाराय म्हटलेच नसते आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण, आलो म्हणतात ना ते, त्यांना काय यायची गरज होती, कारण एकात सुखच नाही महाराज. एकात कुठपर्यंत सुख आहे, जोपर्यंत आपण द्वैतात येत. आपण जर ऐक्यात गेलो ना तिथं करमतच नाही महाराज. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय, आम्हाला ब्रह्मज्ञानच नको. हे का नाही, कशासाठी नको, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थितीत भाव, मी भक्त तू देव, हे द्वैतच आपल्यात राहू दे. हे का नाही, आपण सहज व्यवहारामध्ये पहा ना, एकट्याला करमत का आपल्याला? समजा घरात आपण एकटेच आहे, करमत का? कोणतरी गप्पा मारायला असं वाटतं ना. साधं व्यवहारामध्ये जर आपल्याला द्वैतात करमत असेल, हे का नाही, तर तिथं गेल्याच्या नंतर एकट्याला कसं काय करमत? हे का नाही, हा समजा युक्तिवाद झाला, पण तरी सुद्धा काय आहे, ऐक्यामध्ये सुख नाही. म्हणून ब्रह्मज्ञानी महात्मा हा लाळ घोटेपणा करू शकतो आणि मुक्त सुद्धा आपली आत्मस्थिती सांडू शकतो. अजूनही चिंतन करायचं होतं थोडस, पण आता टाइमच संपलाय.
की ब्रह्मज्ञानी महात्म्याला लाळ घोटावी वाटेल, मुक्ताला आत्मस्थिती सांडावी वाटेल, त्यावेळेस लोक म्हटले ही जी काही तुम्ही प्रतिज्ञा करताय ही कशाच्या जीवावर करताय? कारण कशाचा तरी आधार पाहिजे, प्रतिज्ञेसाठी काहीतरी आधार पाहिजे. तर तुमच्या प्रतिज्ञेला आधार कशाचा आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या प्रतिज्ञेसाठी आधार फक्त आणि फक्त कीर्तनाचाच आहे. माझ्या कीर्तनामध्ये असं सामर्थ्य आहे की मी कीर्तन सुरू केलं की समोरच्याचा सुद्धा देह ब्रह्मरूप होतो. अभंगाचं दुसरं ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मभूत काया होतसे ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा रूप होत असे. आणि भाग्य असं त्या कीर्तनाने भाग्य असं प्राप्त होतं की देव सुद्धा ऋणी होतो. ठीक आहे. आता या चरणावरही भरपूर काही चिंतन करायचं होतं, पण असं आहे पहा, इथं उभं राहिलं की टाइम पुरत नाही, तिथं बसलं की टाइमच जात नाही. तुम्हाला आता असं ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. ठीक आहे. तर जो काही प्रतिज्ञा करणारा मनुष्य आहे त्याने दोन गोष्टींची नेहमी विचार केला पाहिजे. काय? आपण जी काही प्रतिज्ञा करत आहोत ती प्रतिज्ञा ही शक्य आहे का? ठीक आहे. आणि ती प्रतिज्ञा योग्य आहे का? या दोन गोष्टींचा प्रतिज्ञा करणाऱ्याने नेहमी विचार केला पाहिजे. आपण जी काही प्रतिज्ञा करत आहोत ती शक्य आहे का? आणि आपण जी काही प्रतिज्ञा करत आहोत ती योग्य आहे का? ठीक आहे. आता मी जर प्रतिज्ञा केली की मी उद्यापासून तंबाखू खायला सुरुवात करणार, ठीक आहे, शक्य आहे का नाही? मला काय 2-3 रुपयाला पुढे असेल तिथला आहे 10 रुपयाला पुढे, हे का नाही? मी जर ठरवलं तर खाऊ शकतो उद्यापासून, परंतु ते योग्य आहे का? योग्य नाही ना. ठीक आहे. तंबाखू खाणं योग्य नाही. आणि काही गोष्टी काय असतात, योग्य असतात पण शक्य नसतात. ठीक आहे ना. आता मी समजा म्हटलं की कीर्तन झाल्याच्या नंतर मी या मंडपामध्ये जेवढे काही बिना माळकरी लोक आहेत त्या सगळ्यांना माळा घालणार. हा, योग्य आहे का नाही? योग्य आहे ना. पण शक्य आहे का? नाही ना. शक्य आहे का? म्हणजे घालायचीच नाही ठरवली. शक्यच नाही होत. शक्य नाही, हे का नाही? सगळे माळकरी होऊ शकत नाही. योग्य आहे तसं काही प्रतिज्ञा शक्य असतात पण योग्य नसतात, योग्य असतात पण शक्य नसतात. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी जी काही प्रतिज्ञा केलेली आहे ती शक्य आहे का? हे का नाही? ब्रह्मज्ञाला लाल घोटेपणा करायला लावणं किंवा मुक्ताला आत्मस्थिती सांगायला लावणं, देवाला आपला ऋणी करणं, सेवक करणं शक्य आहे का महाराज? तर आपल्याला ते अशक्य दिसतंय, हे का नाही? आणि
योग्य. आता देवाला सेवा करायला लावणं योग्य नाही ना महाराज, किंवा ब्रह्मज्ञानी तो त्याच्या आनंदामध्ये आहे त्याला आत्मस्थिती सांडायला लावणं नाही ना योग्य. परंतु ते सुद्धा जगद्गुरु तुकोबारायच्या दृष्टीने योग्यच आहे. का तर प्रतिज्ञा करणारे काही सामान्य नाही, हे का नाही. प्रतिज्ञा करणाऱ्यावर ठरतं की प्रतिज्ञा कशी आहे. कधी कधी काय असते, प्रतिज्ञा सामान्य असते, पण प्रतिज्ञा करणारा इतका मोठा असतो की त्या प्रतिज्ञेला महत्व येतं, हे का नाही. भगवान परमात्म्याने आता युद्धात शस्त्र हातात घेणार नाही प्रतिज्ञा केली. भगवान परमात्म्यासाठी काय खूप मोठी प्रतिज्ञा आहे का, हे का नाही. मी युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही, ही प्रतिज्ञा भगवान परमात्म्यासाठी एकदम क्षुल्लक प्रतिज्ञा आहे. परंतु इतरांसाठी किती मोठी ती प्रतिज्ञा आहे का नाही. जर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी शस्त्र घेतलं असतं तर पांडवांना युद्ध करण्याची गरज पडली असती का. पांडवांना शस्त्रच हातात घेण्याची गरज नव्हती. म्हणजे ती प्रतिज्ञा इतकी सामान्य नाही. काही प्रतिज्ञा खूप मोठ्या मोठ्या असतात, पण जो करणार आहे त्याची योग्यताच नसती, ठीक आहे ना. रावणाच बघा ना, ठीक आहे ना. रावणाने लय मोठ्या मोठ्या प्रतिज्ञा केल्या, स्वर्गाला शिडी करीन, सोन्याला सुगंध आणीन, ठीक आहे ना, समुद्रात गोड करीन, मोठ्या मोठ्या प्रतिज्ञा केल्या. पण बाबा तुझी योग्यता आहे का ती, हे का नाही. आपले जेवढं आहे का ना आतरून असेल तेवढेच पाय पसरायचे, जास्त डोकं नाही चालवायचं, मग त्या पूर्ण होत नाहीत ना, हे का नाही. तसं या ठिकाणी ज्या काही तुकोबरायांच्या प्रतिज्ञा आहेत त्या शक्यही आहेत आणि तुकोबरायांची तेवढी योग्यताही आहे. आता मला थोडीशी वेळ आहे का, विठ्ठल अशी आहे की तुकोबराय काय म्हणले, घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती आणि मुक्ता आत्मस्थिती सांडविली. आणि खालच्या चरणामध्ये काय म्हणले, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी गुणी देवायचा. तर त्या ठिकाणी घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती हे जे काही वाक्य आहे त्या ब्रह्मज्ञानासाठी खालच्या चरणातलं पहिलं वाक्य आहे काय, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. आता तो ब्रह्मज्ञानी जरी असला, हे का नाही, तरी त्याचं शरीर कसं आहे, शरीर मारणार आहे का नाही. तो ब्रह्मज्ञानी आहे पण शरीर तर मारणार आहे ना. भरत ते शरीरात बाधित वृत्तीने राहत असेल, मिथ्या मानून राहत असेल, पण ते शरीर त्याला एक ना एक दिवस सोडावं लागणार आहे. परंतु त्याला सुद्धा मोह निर्माण व्हावा याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. माझं कीर्तन असं आहे, तू जरी ब्रह्मज्ञानी असला तरी तुझी काया ब्रह्मरूप करून देण्याचं सामर्थ्य माझ्या कीर्तनामध्ये आहे, असं जगद्गुरु संगती लावतात. आणि दुसरं जे चरण आहे काय, मुक्ता आत्मस्थिती सांडविन. आता मुक्त जरी असला, तो आत्मभावामध्ये जरी असला, सतत परमात्मा भावामध्ये जरी असला, तरी देव त्याची सेवा करीलच असं काही सांगता येत नाही, ठीक आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझ्या कीर्तनात सामर्थ्य असं आहे की माझ्या कीर्तनाने देव गुणी होऊ शकतो. मग देव जर आपली सेवा करायला येणार असेल तर कुणाला नकोय महाराज, हे का नाही. आणि भक्तीत असं सामर्थ्य आहे. मला सांगा, आजपर्यंत झालेले जेवढे ब्रह्मज्ञानी आहेत कुणाची देवानी सेवा केली, आणि आजपर्यंत झालेले जेवढे भक्त आहेत कुणाची सेवा केली नाही, ते सांगा, हे का नाही. उच्च नीचे काय, काल महाराजांनी अभंग सांगितला, उच्च नीचे आख्यांची सगळी लाईन दिली कुणाची काय काय सेवा केली, हे का नाही. सगळ्यांची सेवा केली भक्तांची परमात्म्याने. आणि ब्रह्मज्ञानी किती का होऊन गेले असते, ऋषी मुनी अमुक तमुक, त्यांची नावं सुद्धा कुणी घेत नाही महाराज, नावं सुद्धा घेत नाही. ब्रह्मज्ञानी महात्म्यांची देवानी कधीही सेवा केली नाही. परंतु जे काही भक्त आहेत त्या भक्तांचे एकही भक्त असा नाही की त्याचे भगवान परमात्म्याने सेवा केली नाही. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. तर मग ब्रह्मज्ञानी महात्म्याला त्याची स्थिती सांडावी का वाटणार नाही. विठ्ठल त्याच्यामुळं तुमच्या कीर्तनाने अजून काय होईल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे काही स्वर्गाची किंवा याची आशा लावून बसलेले लोक आहेत त्यांच्यासाठी मी स्वर्गही कडू करीन, आणि जे भ्रमण करणारे लोक आहेत त्यांनाही मी आळस निर्माण करेन.
म्हणतात तीर्थभ्रामकासी आणि आळस. जे काय भ्रमण करणारे तीर्थयात्री आहेत त्यांना सुद्धा मी तीर्थयात्रेचा आळस निर्माण करीन. आणि जो काही गोड वाटणारा स्वर्ग आहे हे का नाही, ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे का नाही, खूप सुंदर वर्णन केलंय. ते वर्णन वाचलं की कुणालाही वाटते की जावं काय की तिकडे जाऊनच यावं हे का नाही. परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असा गोड वाटणारा जो काही स्वर्ग आहे तो सुद्धा मी कडू करेल. आणि म्हणतात काय, जे काही तप करणारे महात्मे आहेत त्या तप करणाऱ्या महात्म्यांना सुद्धा मी अभिमान सांगायला लावीन. काय सांडविन तपोनिधा अभिमान यज्ञ आणि दान लाजविन. जे काही यज्ञ आणि दान करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा मी लाजायला लावेल. आता या दोनही चरणाची थोडीशी संगत सांगायची होती मला, पण काय आता मला 2-3 तास देशासाठी करावं लागतात. तर आपल्या जीवनामध्ये जे काही पाप आहेत ते पाप धुण्यासाठी आपल्याला तीर्थयात्रा करावं लागतात. तीर्थयात्रेने पाप धुवायचं, मग काय करायचं, यज्ञ आणि दान करायचं. यज्ञ आणि दानाने काय करायचं, पुण्य अर्जन करायचं. तीर्थाने पाप धुवायचं, यज्ञ आणि दानाने पुण्य अर्जन करायचं आणि पुन्हा तप करायचं, तपाने सामर्थ्य मिळवायचं आणि मग काय करायचं, स्वर्गाला जायचं. ही दोन कडव्याची थोडीशी संगती आहे, ती विस्तारित सांगायची होती पण जाऊ दे, आता वेळ नाही आपल्याला. विठ्ठल. नंतर तुकोबराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये अशी काही कीर्तन भक्ती करेल, अशी काही कीर्तन भक्ती करेल तर त्या कीर्तनाच्या जोरावर मी काय करेल, पुरुषार्थ साधील, माझं भाग्य साधील. आणि जे काही ब्रह्मीचा निज ठेवा असणार हे का नाही, परब्रह्म तत्वाचा जे काही निज ठेवा असणारा चौथा पुरुषार्थ, 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष, त्यातला जो निज ठेवा आहे तो काय आहे, मोक्ष. तो मोक्ष मी काय करील, साधील. अभंगाचं 4थं चरण. भक्ती भाग्यसी मा साधीना पुरुषार्थ साधन आहे महाराज. भक्ती ही असं साधन आहे की भक्ती या साधनाच्या द्वारे मोक्ष मिळवणं हे सर्वात सोपं आहे. तुम्ही दुसरे अन्य कुठल्याही मार्गाने जा, तुम्हाला कठीणतेचा सामना करावा लागतो. ज्ञान मार्गाने गेलं तरी ते इतकं सोपं नाही, आणि योगाने तर माऊली सांगतात ह्या काळात शक्यच नाही. त्या दुःखाचा शेलवाटा भागा आला हे का नाही, ते या काळामध्ये शक्य नाही. परंतु भक्ती हे एक असं साधन आहे, त्या भक्तीच्या साधनाच्या द्वारे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तो मोक्ष प्राप्त करून घेणं हे अत्यंत सुलभ गोष्ट आहे. तुकोबाराय म्हटले, मी अशी काही भक्ती करील की या संपूर्ण जगामध्ये मी काय करील, स्वतःला धन्य म्हणवून घेईल, आणि मला जे लोक पाहतील ते लोक सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतील. अभंगाचं शेवटचं चरण. धन्य
चाल झाली की चालेल, नाही टाइम ठेवला तरी जमते. हे का घेऊ का मग 5 मिनिटं? चालते. धन्य म्हणवीन इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. जगात धन्य कोणाला म्हणायचं? हे का नाही, धन्य म्हणायचं कोणाला नेमकं? इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखीला. तर धन्य म्हणायचं कोणाला? हे का नाही, कोणाला धन्य म्हणायचं? जगामध्ये धन्य नेमकं म्हणायचं कोणाला? तर धन्यतेला प्राप्त होण्याकरिता जगामध्ये 5 गोष्टी संपादन करून घ्याव्या लागतात. आता इथे आहे लोककृपा आणि 5वी आहे आत्मकृपा. या 5 कृपा ज्याने संपादन करून घेतल्या तोच या जगामध्ये धन्यतेला प्राप्त होऊ शकतो. ठीक आहे, अन्यथा कोणीही धन्यतेला प्राप्त होऊ शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी या 5ही कृपा संपादन करून घेतलेल्या आहेत. शास्त्र कृपा, जगामध्ये शास्त्र कुणाला धन्य म्हणतं? हे का नाही, शास्त्र धन्य कुणाला म्हणतं? पंचदशीकारांनी वर्णन केलेलं आहे. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते, धन्योहम प्राप्तव्यम अद्य संपन्नम. हे का नाही, मी धन्य आहे. हे का नाही, पंचदशी म्हणते तोच धन्य आहे की ज्याच्या जीवनामध्ये कुठलंही कर्तव्य शिल्लक राहिलेलं नाही. करायचं म्हणून असं काहीच जगात ज्याचं शिल्लक राहिलेलं नाही तो धन्य आहे. हे का नाही, आणि दुसरा धन्य कोण? ज्याचं प्राप्तव्य शिल्लक नाही. हे का नाही, ज्याला या जगामध्ये प्राप्त करून घेण्याचंच काही शिल्लक राहिलेलं नाही तो काय आहे? धन्य आहे. याला शास्त्र धन्यता म्हणतात. आहे का नाही, अशा प्रकारची ज्यांनी धन्यता प्राप्त करून घेतलेली आहे त्यांनी शास्त्राची धन्यता प्राप्त करून घेतली आहे. दुसरं काय आहे? संत मान्यता. हे का नाही, संत कुणाला धन्य म्हणतात? संत त्यालाच धन्य म्हणतात की जो मनुष्य संतांनी सांगितलेल्या मार्गाने प्रवास करत करत जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्तव्य आहे, जे काही प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचलेला आहे. ठीक आहे, परंतु तो कुठल्या मार्गाने? संतांनी सांगितलेल्या मार्गाने. संतांनी सांगितलेल्या मार्गाने जो आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचलेला आहे त्याला तुकोबराय धन्य म्हणतात. ठीक आहे, तर तुकोबरायांनी त्यांच्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त करून घेतलेली आहे. कारण तुकोबराय म्हणतात काय ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी भाग्य तरी देवायसा. माझी काया माझ्या कीर्तनाने काय झालेली आहे? ब्रह्मरूपाला प्राप्त झालेली आहे. तिने कशाने झालेली आहे? कीर्तनाने. कीर्तन हे साधन असं आहे की हे संत मान्य साधन आहे आणि संत मान्य साधनाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी ब्रह्मबोध प्राप्त करून घेतलेला आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी संत मान्यता हे प्राप्त करून घेतली. दुसरी आहे देव मान्यता. ठीक आहे, देव कुणालाही मान्य करायला ठीक आहे ना. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं देव तर आम्ही ऋणी करून ठेवलाय. ठीक आहे ना, दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं ना, भाग्य तरी ऋणी देवायसा. देव आमचा ऋणी आहे. ठीक आहे ना, मग मान्यता असणारच ना. देव का कुणाची बी सेवा करेल का? ज्या अर्थी देव आमचा ऋणी झालेला आहे त्या अर्थी आम्हाला देव मान्यता सुद्धा प्राप्त आहे. आता ही शॉर्टकट मध्ये सांगायला लागलो मी, जाऊ द्या, टाइमच नाही ना. ही देव मान्यता आहे. तिसरी आहे लोकमान्यता. या लोकमान्यते वाचून संतांचं काहीच बंद नाही पडत. तुम्हाला खरं सांगतो, काहीच नाही बंद पडत संतांचं. लोकमान्यता मिळाली काय आणि लोक तिकडे पेटले काय जळाले काय, संतांना काही फरक पडत नाही. पण संत मान्यता कशासाठी त्यांना संपादन करून घ्यावं लागते हे सांगतो. लोकमान्यता याच्यासाठी संपादन करून घ्यावा लागते की संतांचं जे काही वाङ्मय आहे आणि संतांचं जे काही चरित्र आहे ते लोकांनी काय करावं? स्वीकार करावं. हे का नाही, कारण आपल्याकडे म्हणायचे चमत्काराशिवाय नमस्कार नाही ना. हे का नाही, याच्यासाठी फक्त संतांना लोकमान्यता संपादन करून घ्यावं लागते. ती ही कशासाठी? लोकांच्याच कल्याणासाठी. माऊलींनी जी काही भिंत चालवली ती काही त्यांना मजा वाटत होती म्हणून नाही चालवली, ती आपल्यासाठी चालवली. हे का नाही, आणि त्यांना जर समजा भिंतच चालवायची होती तर पायी तीर्थयात्रेला जायची काही गरज होती? भारत भ्रमण त्यांना भिंतीवर बसून नामदेवरांना म्हणायचं बसा डबल सीट मागे. हे का नाही, किक मारली की निघाली. सगळीकडे भिंतीवरच बसून फिरले असतील ते, त्यांच्यात तेवढं सामर्थ्य होतं. पण त्यांना लोकांसाठी स्वतःसाठी भिंत चालवायची नव्हती. हे का नाही, स्वतःच्या कीर्तीसाठी त्यांना भिंत चालवायची नव्हती, आपल्यासाठी चालवायची होती. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा हे का नाही
त्यांच्या कीर्तनामध्ये मेलेलं मूल जिवंत केलं, ठीक आहे ना. त्यांना ते सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं, परंतु त्यांनी काय असे माणसंच उठवत बसले नाहीत. ते मला जर कल्पना करा, मला जर ती शक्ती प्राप्त झालेली असती, मी नुसते उठवले नसते महाराज, दणका देऊन मारले असते परत उठवले असते. म्हणजे लोकमान्यता ही जी संत प्राप्त करून घेत असतात ते लोकांच्याच कल्याणासाठी, लोकांनी आपला स्वीकार करावा, आपलं वाङ्मय स्वीकार करावा आणि आपलं चरित्रही स्वीकार करावं, याच्यासाठी फक्त संत महात्मे थोडासा चमत्कार दाखवतात, त्यालाच म्हणायचं लोकमान्यता. तिसरी आहे शेवटची आहे आत्ममान्यता. आत्ममान्यता कशासाठी? तर आत्ममान्यता कुठलीही साधना ही स्वमान्य असली तर दुसऱ्यांनी सांगून नसते जमत, आहे का नाही. त्याला स्वतःच्या उद्धाराची तळमळ लागते. आपण किती काही म्हटलं, अरे कर भजन तुझा उद्धार होईल, कर भजन उद्धार होईल, तेव्हा तो काय आला टाइम वायाला घालायचा आहे, इकडे माझ्या मागे इतका प्रपंच पाडला, तुमच्या भजनाला मला वेळ आहे का, ठीक आहे नाही. परंतु आत्मकृपा, ठीक आहे नाही, तुकोबरायांनी आत्मकृपा ही संपादन करून घेतली होती, कारण त्यांना उद्धाराची तळमळ होती. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणणे, धन्य म्हणवी नाही हे लोके लोका, भाग्य आम्ही तुका देखविला. आणि हे सर्व जे काही प्रतिज्ञा आहे ते मी सत्य करीन, हीच तुकोबरायची काय आहे, आत्मकृपा आहे. मी माझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य निर्माण करेल किंवा तेवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, ती काय आहे, तुकोबरायांची आत्मकृपा आहे. आणि या 5 कृपा ज्याने संपादन करून घेतलेला आहे तो जगामध्ये धन्य आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय हे या संसारामध्ये काय आहेत, धन्य आहेत. आणि जेही लोक जगद्गुरु तुकोबरायाला पाहतील ते स्वतःला काय म्हणतील, भाग्यवान म्हणतील, असं जगद्गुरु तुकोबराय या शेवटच्या चरणामधून बोलले. आपल्याही जीवनामध्ये अशी धन्यता प्राप्त व्हावी, जगद्गुरु तुकोबरायांसारखी धन्यता आपल्याही जीवनामध्ये प्राप्त व्हावी आणि आपल्यालाही त्या लोकांसारखं भाग्य प्राप्त व्हावं की ज्यांनी तुकोबरायांना पाहिलंय, हे का नाही. त्या लोकांसारखं भाग्य आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करू. या ठिकाणी काय करू, सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर छोट्याशा वाडीमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह खूप सुंदर स्वरूपात चालू आहे. पण माझ्यासारखेच कीर्तन नका टीव्ही जाऊ, मी